नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 एप्रिलचा एपिसोडचा रिव्ह्यू आपण पाहतोय। या एपिसोडमध्ये खूप छान दाखवलं आहे। मागच्या 4-5 एपिसोडमध्ये आपण खूप निगेटिव्ह पाहिलं आणि आता कुठे एक पॉझिटिव्ह गोष्ट घडते आणि त्यामुळे नंदिनीलाही खूप रूप भरलेलं आहे। आता ती पॉझिटिव्ह गोष्ट कोणती हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। आता इथे सुरुवातीला जीवाचा अगोदरचा जसा मूड होता तो तसाच दाखवलेला आहे। इथे त्याला सगळं अगोदरच आठवत असतं, पण मानिनीला ते सगळं त्याचं फील होत असतं, त्यामुळे ती त्याला समजवण्यासाठी आलेली असते। आई आहे ना मित्रांनो, शेवटी आईला तर सगळंच कळतं। आता इकडे जीवा विचार करत पायऱ्यावर बसलेला असतो आणि तिकडेच मानिनी आलेली असते आणि आता तिला पाहून जीवा डोळे पुसतो आणि मानिनी त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणते, पुरुष आहेस म्हणून डोळ्यातून अश्रू आले नाहीत असं काही नाहीये बरं का। मानिनी त्याला म्हणते, छान लिहिली असा कविता तुझ्या बाळासाठी। आणि जीवा तिच्याकडे आश्चर्याने बघतो, त्याला वाटतं की हिला कसं कळलं की मी ही कविता माझ्याच बाळासाठी लिहिली होती। आणि तेवढ्यातच मानिनी म्हणते, अरे आई आहे मी, मला सगळं दिसतंय आणि कळतंय सुद्धा। अरे खरंच छान आहे बरं कविता। आणि जीवा नाराजच असतो, तो म्हणतो की खरंच आई, परिस्थिती ही जर चांगलीच असती तर किती छान झालं असतं। असं वाटतंय की उगाच केली कविता ग, यामुळे नंदिनीला सुद्धा किती त्रास झाला। आणि त्यावर मानिनी म्हणते की अरे नंदिनीला आपण सगळे आहोत ना जीवा, आपण तिला मदत करू ना सावरण्यासाठी, तू फक्त विश्वास ठेव। कोणावर विश्वास ठेवू गाई, देवावर ठेवू? मला तर ना देवाचा खेळच नाही कळत। म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट खूप मनापासून हवी असते, पण त्यालाच देव फाटका पदर देतो गाई। आम्हाला खूप मनापासून बाळ हवंय गाई। त्यावर मानिनी त्याला समजावत म्हणते, जीवा आत्ता तुला हे जे सगळं वाटतंय ना, हेच सगळं पार्थ नंतर माझी 2 मिसकॅरेज झाली ना तेव्हा मलाही वाटायचं। आणि जीवा आश्चर्याने तिच्याकडे बघत असतो, तेव्हा मानिनी म्हणते, अरे खरंच मी आणि विक्रमनी ही गोष्ट कधीच कोणाला सांगितली नाही, पण आज तुला सांगते। आणि तिकडेच नंदिनी त्या दोघांच्या मागे आलेली असते। या दोघांना ती दिसत नसते, पण ती सर्व पाहत असते आणि ऐकत सुद्धा असते। मानिनी जीवाला म्हणते, अरे आज तू जिथे आहेस ना तिथे 28 वर्षापूर्वी मी होते आणि मी जिथे आहे तिथे 28 वर्षापूर्वी विक्रम होते। पार्थ नंतर आम्हाला दुसरं मूल हवं होतं अरे, पण माझ्या पोटात बाळच टिकत नव्हतं। पार्थला झोपवल्यानंतर रोज विक्रमपाशी रडायचे मी की हे असं सगळं का होतंय, हे सगळं माझ्याच बरोबर का होतंय, आपल्याला दुसरं मूल होणारच नाहीये का असं वाटायचं। पण म्हणजे मला खरं तर पार्थ झाला होता तरी सुद्धा मला असं वाटायचं की माझ्यामध्ये काहीतरी दोष आहे का। आणि तेव्हा विक्रमनी मला समजावलं, ते म्हणाले, मनू प्रत्येक बाळ आपलं नशीब घेऊन येतं, जसं आपल्याला बाळ हवं असतं तसंच बाळ सुद्धा त्याचा जन्म निवडू शकतं। आणि मानिनी विक्रम तिला काय बोलला त्यावेळेस ते सांगत असते। ती म्हणते, विक्रम मला म्हणायचे की मिरॅकल घडेल, फक्त तू विश्वास ठेव की मी आई होईल। आणि मी विक्रमवर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्यानंतर माझं मन, माझं शरीर, माझ्या प्रार्थना, सगळं एकवटून फक्त आणि फक्त बाळाचाच विचार करत राहिले। आणि मग आम्हाला तू झालास। जर मी आई होण्याची इच्छा जर दर्शवणं बंद केलं असतं तर आज असं तू माझ्या शेजारी बसलेला नसतास, कळलं का। आणि म्हणूनच 1 पैसा जास्त जीव आहे तुझ्यावर मेल्या आणि आत्ता कुठे जीवा जरासा खुश झालेला दिसतोय। आणि हे सगळं ऐकल्यानंतर नंदिनी सुद्धा थोडीशी आनंदी होते, म्हणजे तिच्यामध्ये मोटिवेशन दिसतंय। आणि त्यानंतर मानिनी जीवाची चंपी करून देते। आता सकाळ झालेली असते, इकडे पार्थ उठलेला असतो आणि तिथे उशीवरच एक त्याला लेटर दिसतं। तो त्याला पाहून म्हणतो, अरे लेटर, हे कसलं लेटर आहे। आणि त्यानंतर बघून म्हणतो, लव्ह लेटर आहे का। आणि त्या लेटरमध्ये काम्याने काहीतरी लिहून ठेवलेलं असतं, त्यामध्ये असतं, प्रिय पार्थ, माझ्या प्रेग्नन्सीची न्यूज मिळाल्यापासून आपल्यामध्ये नीट काहीसं बोलणंच नाही झालं। काल सुद्धा मी तुमची वाट बघत राहिले, पण तुम्ही बाबांसोबत स्टडीमध्ये होता आणि वाट बघता बघता कधी डोळा लागला ते कळलंच नाही। पार्थ, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। मी अभ्यास करते गच्चीवर, आपण खाली आल्यानंतर बोलू। आणि खाली लिहिलेलं असतं, तुमचीच काव्या। आणि हे वाचल्यानंतर पार्थ म्हणतो, हो माझीच काव्या, असं म्हणून त्या पेपरवर किस करतो। पण पार्थ मात्र नाराज होऊन म्हणतो, पण काव्या, झोपेतून उठल्यानंतर मला तुमचा चेहरा बघायचा असतो।
मी झोपेतून उठल्यावर तुमचा चेहरा नाही पाहिला तर माझा दिवसच चांगला नाही जात, असं म्हणतो. आणि तो ड्रॉवरमधून काव्याचा स्केच काढतो आणि पाहतो. आणि तो त्या स्केचकडे बघत किस करतो आणि म्हणतो, खरंच काव्या, आपल्या आयुष्यात इतका आनंदाचा क्षण आलाय, पण आपल्यामध्ये बोलणंच नाही झालं. पण हो, आज पोटभर गप्पा मारायच्यात हा. आणि स्वतःशीच बडबडत म्हणतो, आपलं बाळ मला पप्पा म्हणेल का बाबा? आणि स्वतःच म्हणतो, नाही नाही, बाबाच छान. खरंच काव्या, आपलं सुंदर गोंडस बाळ तुमच्या हातात किती छान दिसेल ना, असं मनाशीच बोलत हसत असतो. आणि आता इकडे जीवा उठलेला असतोय आणि जीवाचा अलार्म बंद करून तो साईडला पाहतो तर नंदिनी तिथे नसते. मग तो नंदिनीला शोधत असतो. नंदिनी नंदिनी असा आवाज देत पाहत असतो, पण नंदिनी काही दिसतच नाही. मग तो रूमच्या बाहेर येऊन पाहतो तर नंदिनी खाली वर्कआउट करत असते. आता नंदिनीचा हा वर्कआउट आणि तिचा हा हुरूप पाहून तिच्याजवळ बसवात्या, मानिनी, मिथुन काका हे सगळेच जण आलेले असतात. आणि जीवासुद्धा त्याच्या रूममधून आलेला असतो. आणि सगळेजण आलेले पाहून नंदिनी आश्चर्यचकित होते आणि सगळ्यांना म्हणते, अरे काय झालं, असं का बघताय तुम्ही सगळे माझ्याकडे? मी काय पहिल्यांदा वर्कआउट करत नाहीये. आणि त्यावर गोस्वात्या म्हणते, अगं नाही, तसं नाही. म्हणजे तुला वर्कआउट करताना आम्ही बघितलंय, पण तू आई होणार नाहीस हे कळल्यानंतर सुद्धा तू आता एवढ्या हुरूपाने परत व्यायाम करतेस, याचं आश्चर्य वाटतंय थोडं. आणि त्यानंतर गोस्वात्याला नंदिनी म्हणते, एक मिनिट गोस्वात्या, थोडंसं करेक्शन आहे. आई होणार नाहीये असं नाहीये, म्हणजे आई होणं कठीण आहे, अशक्य नाहीये. आणि झालं तर मग मी आता ठरवलंय की मी आत्ता काही गिवअप करत नसते. का नाही होणार मला बाळ? मला बाळ नक्कीच होईल. आता मी आई होणार आहे हाच विचार सतत करत राहणार आहे. माझं मन, माझं शरीर, माझ्या प्रार्थना, माझे स्वप्न या सगळ्यांनी आता फक्त बाळाचाच ध्यास घेतलाय. आणि मला बाळ होईल याची मला पूर्ण खात्री आहे. काहीतरी मिरॅकल नक्कीच होणार. आणि तेवढ्यातच मिथुन काका म्हणतो, नॉट मिरॅकल, चमत्कार. आणि म्हणतो, आय लाईक दिस बोथ ऑफ यू. आणि तो वसुताईला म्हणतो, कसं आहे वसुताई, सातत्य हा प्रगतीचा नियम आहे. म्हणतो, यांनी जशी कविता केली ना, तशी या खेपेला तुम्ही आणि रम्या मिळून नंदिनी ताईसाठी कविता करा, चालेल ना? नंदिनीचा हा हुरूप, कॉन्फिडन्स आणि हे स्पिरिट पाहून सगळेच जण खूप खुश झालेले असतात. आणि अगोदरची नंदिनी परत आली याचा सगळ्यांना खूप आनंद असतो. पण वसुताईला मात्र हे फारसं आवडलेलं नसतं. आणि तेवढ्यातच मानिनीला नंदिनी म्हणते, बरं आई, मी आज टेस्ट करायला परत जाणार आहे. म्हणजे तशी मी आजची अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यामुळे हे सगळं आवरून झालं की जाईल. आणि हे ऐकून मानिनीला खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर मिथुन काका वसुताईला म्हणतो, वसुताई, चला आपण कोड सोडूया का? त्यानंतर वसुताई म्हणते की नको, तूच सोडव, मला खूप काम आहेत. आणि असं म्हणून ती रागाने तिथून निघून जाते. त्यानंतर सगळेच जण तिथून निघून जातात. आणि नंतर जीवा नंदिनीचा हात पकडून घेऊन त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. आणि नंदिनीचं हे सगळं बोलणं काव्या लांबून ऐकतच असते. नंदिनीचा हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहून तिला खूप छान वाटतं. आणि नंतर काव्या स्वतःशीच म्हणत असते, चला, नंदिनीताईने खूप छान कॉल घेतलाय, तिला नक्कीच बाळ होईल. आता मला शांतपणे पार्थशी बोलता येईल. मला नेमकं काय वाटतंय हे पार्थला मी सांगितलंच पाहिजे. आणि त्यानंतर इकडे नंदिनी आणि जीवाच्या रूममधल्या छान गप्पा दाखवल्या आहेत. जीवा आल्याबरोबर तिचा असा शर्टच्या हाताने घाम पुसत असतो. आणि नंदिनी म्हणते, जीवा, हे काय चाललंय तुमचं? आणि तेवढ्यातच जीवा म्हणतो, एक मिनिट, मेनच राहिलं, असं म्हणत तो तिची अशी चेहऱ्यावरून हात फिरवून माया करत असतो. आणि तो म्हणतो, असं बरोबर आहे का? आणि तो म्हणतो, कारण नजर लागावीस इतकी सुंदर दिसतेस तू. हे तुझं हसू, तुझं पॅशन, डेडिकेशन, यामुळे तू कमाल दिसतेस माझी नंदू. माझी चकाचक बाई परत आली आहे, थँक्यू देवा. हे सगळं जीवा म्हणतच असतो. आणि त्यालाच नंदिनी म्हणते, वेडे आहेत तुम्ही जीवा. आणि जीवा म्हणतो, वेडा तर आहेस मी, पण तुझ्यासाठी. तू माझं जग आहेस नंदिनी, आणि तुझ्यासाठी मी हे जग इकडचं तिकडे करू शकतो. आत्ता 28 वर्षांपूर्वी जे माझ्या आईला बाबांनी सांगितलं होतं ते मी तुला आता सांगणार आहे. आणि नंतर मानिनीने जे त्याला काही रात्री सांगितलेलं असतं ना, ते सगळं त्याला नंदिनीला सांगायचं असतं. आणि तो सांगतही असतो. आणि नंदिनी असं दाखवतच नाही की मला सगळं अगोदरच माहिती आहे, ती पूर्ण ऐकत असते. जेव्हा म्हणतोय, जसं आई बाळाला निवडते ना, तसं बाळही आईला निवडत असतं. आणि आपलं बाळ आपल्याला नक्कीच निवडेल. आणि जेव्हा म्हणतो,
आपण आपल्या विल पॉवरनी आपल्या बाळाला दुसऱ्या जगातून आपल्या जगात आणूया, ओके? आणि लगेच नंदिनी सुद्धा म्हणते, नक्की आणूया. मला सुद्धा माझ्या बाळाला असं समोर बसून माझ्या मातृत्वाची सगळी कहाणी सांगायची आहे. आणि त्यावर जीवा म्हणतो, नक्की, डील? आणि नंदिनी सुद्धा म्हणते, ओके डील, पण एकाच अटीवर. यापुढे चंपी मात्र फक्त आणि फक्त माझ्याकडून करून घ्यायची. म्हणजे इनडायरेक्टली ती त्याला सांगत असते की तिने रात्रीचं सगळं बोलणं ऐकलेलं आहे. त्यानंतर ते खूप खुश असतात, एकमेकांना मिठी मारतात. आणि त्यानंतर लगेच इकडे पार्थचा आणि काव्याचा सीन दाखवलेला आहे. इकडे काव्या रूममध्ये आलेली असते आणि पार्थला म्हणते, पार्थ मला बोलायचे जरा तुमच्याशी. आणि पुढे काव्या काही बोलणारच तेवढ्यात पार्थ म्हणतो, बोलूया, पण याआधी इकडे या, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. असं म्हणून तो एक स्केच दाखवतो. त्या स्केचमध्ये काव्या असते आणि काव्याच्या हातामध्ये बाळ असतं. आणि तो स्केच पाहून काव्याच्या हातातून तर पुस्तक गळूनच पडतं. त्यावर पार्थ तिला विचारतो, कसं वाटलं? काव्या मात्र काही बोलतच नसते. ते स्केच पाहून त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. आणि पार्थने परत कसं वाटतंय असं विचारल्यानंतर काव्या म्हणते, खरं सांगू का पार्थ? आणि पार्थ म्हणतो, हो खरंच सांगा. आणि काव्या म्हणते, या चित्रातल्या आईच्या हातात हे बाळ शोभून दिसते पार्थ, पण माझ्या हातात दिसेल का शोभून? बाळ नीट सांभाळू शकेल का मी पार्थ? हे काव्याचं बोलणं मात्र पार्थला काही कळतच नसतं. तो म्हणतो, म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? आता आपल्याला त्यानंतर इकडे किचनमधला सीन दाखवला आहे. किचनमध्ये मानिनी आणि वसू आत्या असते. वसू आत्या तिला म्हणत असते, आज माहिती आहे ना तुला रामनवमी आहे ते? आणि मानिनी म्हणते, हो माहिती आहे, पण असं म्हणते तिला काही सण साजरा करावा असं वाटतच नसतं, कारण नंदिनीची दुःखद गोष्ट कळलेली असते त्यामुळे. पण वसू आत्या मात्र तिला म्हणते, अगं मग सण आहे ना, उत्सव साजरा तर केलाच पाहिजे. आणि हो, आपल्या घरामध्ये आता 2-2 सुना आहेत आणि तुझ्या दोन्ही सुनांनी आपापली लग्न सुद्धा एक्सेप्ट केली आहेत आता. आणि खरं सांगू का मानिनी तुला, रामरायांनी माझ्या रम्यासाठी खूप छान स्थळ सुद्धा आणलंय. म्हणून मला आतून वाटलं की हा रामनवमीचा उत्सव साजरा करूया. आणि मानिनी म्हणते, बरोबर आहे वसुताई, पण मला असं वाटलं की नंदिनीचं हे सगळं असं झालेलं असताना, असं ती म्हणतच असते तेवढ्या तिथे नंदिनी येते. आणि नंदिनी म्हणते, काय माझं काय बोलताय? आणि नंदिनी म्हणते, आई माझा सकाळचा कॉन्फिडन्स कमी पडला की काय? आणि मानिनी म्हणते, नाही ग नंदिनी, तुझ्या कॉन्फिडन्सचं काहीच नाही, फक्त असं सगळं झालंय म्हटल्यावर माझी हिंमत होईना म्हणायची. आणि नंदिनी म्हणते, पण आई मी आता सगळं हिमतीनेच घ्यायचं ठरवलंय. खरंच? आणि हो, काव्या आता आई होणार आहे ना, तर आपण पाळणा तिलाच गायला सांगूयात, आपण करूयात रामनवमी. आणि मानिनी गोंधळून म्हणते, हे सगळं ठरवतोय आपण, पण किती कामं आहेत, गुरुजींना फोन करायचा आहे, तुम्हाला माहिती आहे ना गुरुजींना बिलकुल टाईम नसतो. आणि घरातही किती कामं आहेत, प्रसाद बनवायचा आहे, फळं आणायची आहेत, आणखी किती काम आहे. त्यावर वसुआत्या म्हणते, अगं हो हो, श्वास घे जरा, मी आहे ना, मी करते, गुरुजींना फोन मी करते, बाकी कामं तू करून घे, मी आलेच फोन करून, असं म्हणते आणि तिथून निघून जाते. आणि त्यानंतर नंदिनीला मानिनी म्हणते, नंदिनी थँक्यू, तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू पाहिल्यानंतर ना जीवात जीव आला बघ आत्ता कुठे. आणि असं म्हणून तिला मिठी मारते. आणि त्यावर नंदिनी म्हणते, खरं सांगू का आई, काल तुम्ही जीवांशी जे काही बोललात ना ते सगळं ऐकलंय मी, आणि म्हणूनच तर मला एवढा कॉन्फिडन्स मिळालाय, थँक्स टू यू. आणि या दोघींचं असं सगळं बोलणं वसुआत्या लांबून बघत असते. त्यानंतर वसुआत्या म्हणते, ती स्वतःशीच बडबडत असते, ती म्हणते, तुझा सगळा कॉन्फिडन्स थोड्याच वेळात गळून पडणार आहे नंदिनी, त्यामुळे तयार राहा, असं म्हणत हसत तिथून निघून जाते. आणि इकडे पार्थ आणि काव्याचं बोलणं सुरूच असतं. पार्थ तिला म्हणत असतो, काव्या तुम्ही खूप स्ट्रेस घेताय, प्रत्येक स्त्री आई होण्यासाठी तयारच असते. आणि त्यावर काव्या म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, किती गोड गैरसमज आहे हा तुम्हा पुरुषांचा, आणि कोणी सांगितलं तुम्हाला हे की प्रत्येक स्त्री आई होण्यासाठी तयार असते? तुम्हाला आयडिया तरी आहे का पार्थ की या सगळ्या गोष्टींमध्ये एका स्त्रीला किती त्रास होतो, या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी किती पेनफुल असतात, या सगळ्या गोष्टींचा तिला किती त्रास होतो ते नाही कळणार तुम्हाला. आणि त्यावर पार्थ तिला म्हणतो की काव्या, मी आत्तापर्यंत हेच ऐकत आलोय की एका स्त्रीसाठी आई होणं ही किती सुखद गोष्ट आहे. आणि त्यावर काव्या म्हणते, खरंच प्रत्येक स्त्रीसाठी आई होणं हे खरंच खूप सुखद गोष्ट आहे, पण आई होण्याच्या प्रोसेसमध्ये खूप गोष्टी टॉसवर जातात, खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागतात, खूप गोष्टींचा विचार आधी करायला लागतो. काव्या म्हणत असते, मी असं म्हणतच नाही की आई होणं ही चांगली गोष्ट नाहीये,
आणि मी असं तर म्हणतच नाहीये की मला आई नाही व्हायचंय, पण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते की नाही. तसंच आई होण्याची प्रत्येक बाईची एक योग्य वेळ असते पार्थ, जी त्या बाईला ठरवू द्यायला पाहिजे. बस एवढंच म्हणायचंय मला. आणि त्यावर काव्याला पार्थ म्हणत असतो, काव्या मला सांगा, आपण ठरवून चान्स घेतला असता तर या गोष्टीवर बोललोही असतो, पण आता या गोष्टी घडून गेल्या, तुम्ही प्रेग्नेंट आहात, आता याला माघारी कसं घ्यायचं. आणि तेवढ्यातच इकडे वसुआत्या बोलायलेली दाखवली. वसुआत्या म्हणत असते, ही नंदिनी ना काय खाऊन झोपते हेच कळत नाही, रोज सकाळी बघावं तेव्हा उत्साही असते नेहमी. आणि ही एक आमची रम्या कुठेतरी म्हणे कासव बघायला जाऊन बसली आहे. आणि म्हणते, एकतर माझं तर ना डोकं सुद्धा चालेनासं झाले असं म्हणत असते. तेवढ्यातच म्हणते, नाही नाही माझं डोकं तर चांगलं चालतंय. आणि म्हणते, आज रामनवमी आहे ना, आता तू बघच नंदिनी, तुझा हा जो उत्साहाचा फुगा फुगलाय ना, त्याला मी कशी हळूच टाचणी टोचते ते बघच तू आता. आता इकडे काव्या मात्र त्या स्केचकडे बघत रडत असते आणि पार्थ तिला समजावत असतो. तेवढ्यातच तिथे मानिनी येते आणि मानिनी म्हणते, काव्या पार्थ ऐका ना, तयार व्हा, रामनवमीची पूजा ठरवली. खूप आयत्या वेळेला ठरवले. गुरुजी येत आहेत आणि आनंद निवासमधल्या त्या दोघी येत आहेत, बाकी सगळे आपणच आहोत. पण खूप आयत्या वेळेला ठरवलंय तर चला पटकन, खूप तयारी करायची आहे. आणि ती पार्थला अशी ओढत नेते आणि म्हणते, तूच चल रे पटकन, आणि खूप तयारी करायची आहे म्हणते त्याला. आणि काव्याला सांगते की छान तयार हो. आणि त्यानंतर पार्थ आणि मानिनी तिथून निघून जातात. आणि आजही त्या दोघांचं काही बोलणं झालेलं दाखवलं नाही. आणि इथेच हा भाग संपलेला दाखवलाय. आता उद्याच्या भागामध्ये त्यांनी प्रोमो दाखवलाय की नंदिनी श्रीरामांचा पाळणा म्हणत असते. खरं तर मित्रांनो, अगोदर त्यांनी सांगितलेलं असतं की हा पाळणा काव्याच म्हणणार असते, पण इथे मात्र नंदिनी पाळणा म्हणताना दिसते. आता असं का झालं आणि नंदिनी रडत रडत पाळणा म्हणत असते आणि काव्याच्या रिॲक्शन मात्र वेगळ्याच दाखवल्यात. आता हे सगळं असं का आहे हे पाहण्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड पाहायला लागेल. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुमच्या आवडत्या मालिकेचं नाव सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा, त्यावरही आपण रिव्ह्यू सुरू करूया. चला तर मग उद्या भेटूया.